हॅलो, नमस्कार. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. काय मंडळी, कशा आहात? आणि आजचा विषय म्हणजे काय आहे? आपलं कोबी मंचुरियन. ही तर सर्वांच्याच आवडतीची रेसिपी आहे. तर बघा, आपल्याला आता आजचा विषय आणि तो कसा बनवायचा ते आपल्याला बघायचं आहे. आता हे मी कोबीचे 2 गट्टे घेतलेले आहे आणि बारीक साईजमध्ये आधी कट करून घेणार आहे. एका कोबीचे 4 तुकडे केले तरी चालतील. तुम्ही 4 भाग करून घ्या एकसारखे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे. आज माझा आवाज जरा खराब झालेला आहे असं वाटतंय ना. चला, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन देखील प्रेस नसेल करेल तर करून घ्या. आणि असे आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला ती कोबी जर लागलं तरच आपण किसणार आहे, नाही लागलं तर नाही किसणार, नाही का? तर असं कोबीचं मंचुरियन बनवताना काही आपल्याला स्ट्रिक्ट तुम्हाला फॉलो करायचे आहे. त्यामुळं काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला हा कोबी सर्व किसून घ्यायचा आहे. एक एक करून एक भाग करून सर्व किसून झाल्याच्या नंतर कोबीतलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याने काय होतं माहिती का, कोबीतलं जर पाणी काढलं नाही तर कोबी मंचुरियन खूप असं तेल धरलं जातं, नाही का? जर तुम्हाला एकदम कुरकुरीत मंचुरियन तयार करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, हे पाणी सर्व काही काढून टाकायचं. हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. असं कोबीतलं पाणी सर्व प्रकारे निघलं पाहिजे. जितकं तुम्हाला तुमचं प्रेस करता येईल तेवढं प्रेस करून सर्व पाणी बाहेर काढून घ्या. थोडं करूनच आपल्याला असं सर्व कोबीत असं करायचं आहे. किती पाणी निघलेलं आहे तुम्ही बघितलेलंच आहे. तर आता काय करायचं आहे, सर्व कोबी आपल्याला काय करायचं आहे, सुट्टा करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 1 शिमला मिरची, 2 कांद्याची पात, कोथिंबीर आणि 2 सॉसचा वापर करायचा आहे. आता बघा, कांद्याची पात टाकलेला आहे, ही शिमला मिरची आहे आणि एक कांदा बारीक कट केलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे तोपर्यंत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला खालचं प्रोसेस करून घ्यायची आहे. तर त्या अगोदर काय करू आपण, कोबीचं मंचुरियन असं क्रिस्पी होण्यासाठी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. ते म्हणजे जेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तेवढंच जर मैदा वापरला तर एकदम परफेक्ट मंचुरियन तयार होतात. थोडं जास्त कमी प्रमाण झालं तर एकदम मंचुरियन बिघडून जातात. आणि कलर बघा, कोणताही कलर न वापरता मंचुरियनला कसा कलर आणायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं मिठाचा वापर करणार आहे आणि सॉस तुम्ही टाकले तर टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. पण आता मी नॉर्मल मिरची पावडरचा वापर करणार आहे आणि एकदम वेगळे हे मंचुरियन बनवून दाखवणार आहे. तर बघा, आता हा सॉस उगा किंचितच टाकलेला आहे. याचं प्रमाणसुद्धा नाही घेतलेलं आणि मी सॉस अंदाजेच टाकणार आहे, कुठल्याही प्रकारचं प्रमाण घेणार नाही. तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला वाटलं तर केचप टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालत. माझ्या मुलांना ही रेसिपी खूप आवडते. आठवड्यातून एकदा दोनदा करावंच लागते आणि तोंडाला चव येणार रेसिपी आहे. कधीही करू शकता, सकाळ दुपार संध्याकाळी, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही जेव्हा म्हणून तेव्हा करीत जा आणि मुलांना असं काहीतरी वेगळं काहीतरी खाऊ घालायचा. तसं कोबी खायला मुलं कानकुसच करतात. मुलंच नाही तर लहान मोठ्यांना सुद्धा कोबी आवडत नाही. त्यासाठी हे असं वेगळं पदार्थ आपल्याला बनावं लागतात. आणि अगोदरसुद्धा मी कोबी मंचुरियनची रेसिपी टाकली आहे. पण मला भरपूर जणांच्या काहीतरी विचारित होते की तुम्ही काय टाकलेलं आहे आणि कसं बनवलेलं आहे. त्यासाठी मी हे तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात काही मी बोललेलं नाही, आपण सॉन्ग लावलेलं आहे तिथं. तर जेवढं मैदा घेतलं तेवढंच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तो मध्ये अगोदर आणि दुसरं कुठलंही पीठ न टाकता आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, एवढं साहित्यात वापरलेलं आहे. कांद्याची पात, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, बस. आणि ही कशी शरीराला देखील पौष्टिक रेसिपी आहे ना, असं बनवून खाल्लंच पाहिजे. आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि कमी तेलात बघा आता किती पटकन, न जळता न करपता एकदम कुरकुरीत मंचुरियन. मुलांना नुसते असे बाउल तयार करून जरी दिले खायला तरी खूप आवडतात. आणि मंचुरियन टाकलं सुट्टासुद्धा होत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, एकदम परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं होतं. त्यामुळे त्याला असं सुट्टं काही झालं नाही आणि तेल काही आपलं मंचुरियन धरणार नाही. तुम्ही बघा. आणि आपलं मंचुरियन आता कलर कसा होणार आहे बघा, गोल्डन ब्राऊन. मी कुठलाही प्रकारचा कलरचा सुद्धा वापर केलेला नाही किंवा कोबीमध्ये बीट आणि गाजरसुद्धा स्किप केलेला आहे. तरी पण बघा मंचुरियनचा कलर कसा होतो तुम्ही तर बघणारच आहे. डीप फ्राय करून घ्यायचे आहे. शक्यतो कमी गॅस ठेवा. अगोदरच तेल जास्त गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं काय करायचं आहे, गॅस हा कमी ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि हे बाऊल
आतमधून शिजायला वेळ लागतो, त्यामुळे याला भरपूर वेळ ठेवायचा आहे. मला एक वेळेस तळून घ्यायला 5-5 मिनटं लागलेलं आहे. कमी कमी अर्धा तास मी माझे सगळे बाउल तळायला वेळ घातलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही काही घाई करू नका, थोडीशी मेहनत घ्या. तुम्हाला एक मी दाखवणार आहे कसा झालेला आहे. बघा, छोटा बॉल आपला बॉल म्हणा, नंतर छोटा मंचुरियन म्हणा, काही पण म्हणा, तुम्हाला जे आवडेल तो शब्दाचा तुम्ही वापर करा. आणि बघा छोटे छोटे असे गोळे आपण तेलात सोडले आणि बाहेर काढले, तर बघा किती क्रिस्पी झालेले आहे. तेलसुद्धा धरलेलं नाही, लगेचच तुम्हाला दिसतच आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, कुठलाही प्रकारचा आपल्या रेसिपीत इफेक्ट नसतो. आणि जसं आहे तसं ना, आता आपलं चॅनल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला खूप असा सपोर्ट केल्यामुळे आपला चॅनल भरभरून वरती चाललेला आहे. आपल्या रेसिप्या व्हायरल जायला लागलेल्या आहे. आणि असंच प्रेम असं राहू द्या आणि असं सपोर्ट नक्की करीत राहा. तर बघा, आता आपलं एक थोडं थोडं करून सर्व मंचुरियन तळत होत आलेले आहे आणि खाली बनवायचं काम चालू आहे आणि वरती टाकायचंसुद्धा. छोटे छोटे असे गोळे तयार करून टाकलेले आहे. तुम्हाला साईज कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्या मनावर आहे कशी करायची कशी नाही, नाही का. तर चला, आता माझे छोटेच राहिलेले आहे. ते छोटे तुम्ही याला बॉल देखील म्हणू शकता, नाही का. तुमच्या आवडीचे जेवढे नावं असतील तेवढे, किंवा छोटे भजे काय म्हणायचं ते म्हणा. त्याला सगळे शब्द परफेक्ट आहे. कुठल्याही शब्दात तुम्ही वापर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण हे कोबीचंच मंचुरियन आहे, नाही का. काही जरी म्हणलं तरी आपण. बघा, आता जितके क्रिस्पी झाले आहे माझे मुलं, तसेसुद्धा खायला खूप आवडतात. आता माझ्या मुलांना मी असेच खायला देणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सॉसमध्ये परतून घ्यायचे आहे याला. आता यात काय करायचं आहे बघा, सगळं परफेक्ट मिश्रण न दरवेळेस असं काही नाही की आपण प्रत्येक वेळेस माप घेतलंच पाहिजे आणि ते तसं टाकलंच पाहिजे. आपलं महिलांचं काम कसं असतं घरगुती, जर आपल्याला काही घरी झाली तर आपण प्रत्येक गोष्टीचा डायरेक्ट वापर करतो आणि लगेचच खाली होतो. ते रेसिपी बघा एकदम मस्त होते ना. ज्या दिवशी आपण सर्व गोष्टी परफेक्ट घेतल्या जातात त्या दिवशी काहीतरी बिघाड होतं. तसंच मी आज केलेलं आहे, काहीतरी वेगळं. जसं वाटेल तसं टाकून घेतलेलं आहे आणि पटपट केलेलं आहे. आणि बघा किती मी सांगितलं आधीच, अर्धा ते पाऊण तास मला हे तळायला वेळ लागला होता. मंचुरियन तळायची खूप मेहनत घ्यावं लागते, नाही तर आतून ते कच्चे राहण्याचे खूप चान्सेस असतात. गॅस हा कमी जास्त करीत राहावा लागतो, म्हणजे काय होतं, आतून ते शिजले पण पाहिजे आणि व्यवस्थित झाले पण पाहिजे. जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत, आणि खाली लागले पण नाही पाहिजे. तर कलर बघा किती वेगळा झालेला आहे. आता आपलं मंचुरियन रेडी झालेलं आहे. कशासाठी, आता परत आपल्याला सॉसमध्ये परतायचं आहे ना. हे प्लेटीत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे सर्व काय सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि हे टोमॅटो केचप आहे. आणि 2 कांदे घेतलेले, 1 कांद्याची पात, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 शिमला मिरची आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे. जे तळलं आहे आपण त्याच तेलाचा वापर केला आहे. आता काय केलेलं आहे, लसूण बारीक कट करून घेतले, शिमला मिरची तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही परतून घ्या. केचप तुम्हाला दाखवलेला आहे 3. आता बघा एकदम झटपट करून दाखवणार आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. जर तुमच्या घरात सॉस नसेल, पण सोया सॉस पाहिजेच मंचुरियनसाठी, पण रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस नसला तरी काही हरकत नाही, टेस्ट येते. पण मग जरा वेगळीच येते. जर हे तिन्ही सॉस घालून बघा आणि टोमॅटो केचप टाकून बघा, वेगळंच टेस्ट येते बरं का. तर बघा मी काय घातलेलं आहे, अगोदर लसूण घातलेलं आहे, शिमला मिरची न हलवता पटपट सगळ्या भाज्या घालायच्या आहे. ह्या भाज्या काय जास्त डीप फ्राय करायच्या नाही, शक्यतो आपल्याला कच्च्याच खायच्या असतात, नाही का. लगेचच सॉस टाकून घ्या. आणि ह्यावेळेस मी वेगळं करणार आहे काहीतरी, तुम्हाला सांगितलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये लगेच टाकतात, नाही का, सॉस टाकल्याच नंतर आपण मंचुरियन टाकून घेऊन मग टाकू त्यावरनं. बघा आपले हे छोटे ब्लाऊज त्यामध्ये टाकून घेणार आहे, छोटे बॉल. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण तयार केलं आहे ते त्यावरनं टाकणार आहे आणि एकाच मिनटात आपला गॅस बंद करून घेणार आहे. तर चला, आता आपली रेसिपी थोड्यावर आलेली आहे आणि लवकरच आपली रेसिपी तयार होणार आहे. तर चला, तुम्ही बघा आणि अशी रेसिपी नक्की ट्राय करा. कशी होते मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही जर बारकाईने बघितला असाल तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की आपल्या मंचुरियनमध्ये कुठल्याही प्रकारचं तेल नाही आहे. एकदम सॉफ्ट आणि तेलकट न होता आपले मंचुरियन तयार झालेलं आहे. आणि ते तुम्ही फ्राय म्हणून सुद्धा खाऊ शकता, नाही का, जस्ट फ्राय केलेलं. पण आता आपलं काय करायचं आहे, ओलसर मंचुरियन आपण बनवत आहे आणि यासाठी काय केलेलं आहे, आता तुम्ही बघितलेले रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस
आणि टोमॅटो केचप आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, कारण आपल्याला ते जे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकायचं. आत्ता मी काय लगेच पाणी टाकणार नाही. तुम्ही भरपूर वेळेस बघितलं असेल, हे बघा पाणी टाकायला लागले पण मी टाकणार नाही. आज म्हटलं काहीतरी वेगळंच करून बघू. त्यासाठी काय केलं आहे, कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घातलं आणि लगेच हे छोटे छोटे बॉल आपले टाकून दिले. तर त्यानंतर काय करायचं, 1 मिनटं झाला की लगेच त्यावरनं आपण ते जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आहे ते वरनं घालणार आहे. काय होतं, आपले ना मंचुरियन असे तुटले जातात आणि जास्त बिस्कट होतात नाही का. ते जर पण टाकले सॉसमध्ये जर असे परतून घेतले तर असं काही होत नाही. आणि आता बघा तुम्ही असं मंचुरियन करून कसं होतं ते मला नक्की कळवा. 1 मिनटातच सगळं मंचुरियन पाणी सगळं ते शोषून घेणार आहे, सगळे सॉस. आणि वर खाली कढई करायची, आपण मी तुम्हाला दाखवत आहे. पकड व्यवस्थित धरायची आणि वर खाली कढई, किंवा नसन पकडींचं मत तर कापडीन केलं तरी देखील का वर खाली केले मंचुरियन एकदम आपण बाहेर खायला जातो तसं करून केलेलं आहे. आणि वरून कांद्याची पात आणि कोथिंबीर, लाजवाब. कसं आहे आजचा मेनू, खूपच छान होता. आणि आजची रेसिपी खूपच मला पण खूप आवडते. त्यासाठी मी आठवड्यातून एकदा तरी करतच असते, पण तुमच्यासोबत प्रत्येक वेळेस शेअर नाही करू शकत नाही का. खूप काम असतं त्यासाठी, एडिटिंगचं काम असतं त्यासाठी नाही करीत. आणि आज टाकलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्ही जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि खात राहा, आनंदी राहा. आणि आपली सर्विंग डिश तीसुद्धा तुम्ही बघणारच. आणि आपलं कसं ताट सजित असतं हे तुम्हाला तर माहीतच आहे. आता ते तुम्हाला ब्लर झालं आहे वाटतं नाही का, स्पष्टसुद्धा दिसणारच आहे फोटो. बघा आपलं तसं क्रिस्पी मंचुरियन खायचं आणि असंसुद्धा. आणि एकच आपली ही भन्नाट रेसिपी तयार झालेली. खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. धन्यवाद.